पुण्यभूमी ठावं या पंचक्रोशीला लाभलेली आपली इंद्रायणी माता म्हणतो आपण, तिला आई म्हणतो. मात्र हे दुर्दैव आहे की त्याच ठिकाणी आपल्याला गटार गंगेत पाणी विसर्जित केल्यासारखं आहे आणि त्याच्यात गणपती विसर्जन दुःखद वेदना आहेत. या वेदनेच्या जाणीवेतून आज जे दुःख आहे पदरी प्रत्येकाच्या माती. आम्ही पण हिंदूच आहोत, मात्र हिंदूच्या संस्कृतीला जे शोभनीय बाब नाही ती या ठिकाणी केली जाते, ही आम्हाला पसंत नाही. याचं विघटन होतं त्या पद्धतीने करावं ज्या पद्धतीनं आमचे प्रशांत भाऊ सांगतील. कोणती ती संस्था आहे? आस्वानी ग्रुप आहे पिंपरीतला. हां बोला. आपण गणपतीला प्रथम वंदनीय असं भगवान शिवशंकरांनी त्याला एक वरदान दिले की कुठली गोष्टीची सुरुवात करताना गणपती बाप्पांपासून करतो. विद्येचं देवता म्हणून त्याला मानलं जातं. आणि आज जर ही परिस्थिती बघितली तर एक पर्यावरण प्रेमी म्हणून, एक प्रॅक्टिसिंग हिंदू म्हणून कुठेतरी मन हेलावून निघतं. याचं कारण असं आहे की आपल्याकडे सगळे पर्याय उपलब्ध असताना आपण आपल्या देवदेवितांची जी विटंबना करतोय हे कुठेही सहन न होण्यासारखं आहे. आणि ह्याला सोल्युशन इतकं सोपं आहे की अमोनिया बायकार्बोनेट हा तुमच्या बेकरीमध्ये यूज होणारा सोडा हा जर पाण्यामध्ये मिक्स करून पीओपी जर त्याच्यामध्ये हे मूर्त्या जर त्याच्यामध्ये विसर्जित केल्या तर त्याचं विघटन होतं आणि ते एक रॉ मटेरियल तयार होतं. आणि त्याला अगदी सन्मानपूर्वक त्याला गणपतीच्या आवडत्या रोपांच्या लावण्यासाठी कुंड्यांमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. ही एक खूप चांगली प्रॅक्टिस, एक चांगली म्हणू शकतो मार्गदर्शक एक पद्धत आस्वानी ग्रुप पिंपरी यांनी करून दिली आहे. महानगरपालिकेने आणि ज्या ज्या काही मोठ्या सोसायटी असतील त्यांनी याचं अनुकरण करावं. निश्चितच ज्या ठिकाणी आपले सहकारी मित्र आहेत यामध्ये सातत्याने या कार्यक्रम कुठलाही असो त्यात हजर असतात. यांनी पण या बाबतीत आपणास काय वाटतंय? आम्ही मागच्या वर्षी जवळपास असंच ह्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती होती. 2,000 ते 2,500 गणपती. आता तर हे खाली आहेत. मागच्या वर्षी पूर्ण ते रोडवरती आले होते. आणि ज्यावेळेस लोक नदी पात्रामध्ये येत होते त्यांच्या पायाखाली येत होते. हे ज्यावेळेस आम्हाला समजलं त्यावेळेस आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पूर्ण टीमने, इंद्रायणी जलमित्र आणि प्रशांत रावळ साहेबांची ग्रीन आर्मी, आम्ही सर्वांनी मिळून त्या सर्व मूर्त्या परत महानगरपालिकेच्या नियमानुसार त्या विसर्जन करण्यात आल्या. आज या ठिकाणी इंद्रायणी सेवा फाउंडेशन, ग्रीन आर्मी आणि मनसे यांच्या वतीने केलेल्या या एकत्रित कार्यक्रमाच्या निमित्त एक संदेश देऊ इच्छितो. आपलेच देव आहेत, त्याचं संरक्षण आपल्यालाच करायचं आहे. त्यासाठी पर्यायी निवड आपण केली तर निश्चित पर्यावरणपूरक लायक होईल. आणि त्यासाठी प्रत्येकाने धडपड करणे काळाची गरज आहे. ज्या ठिकाणी तुम्ही विसर्जन करणार आहे त्या विसर्जना जागाऐवजी ज्या ठिकाणी प्रशासनाने तुम्हाला एखादी निर्मित जागा करून दिली असेल त्या ठिकाणी विघटन होत असेल त्याच ठिकाणी मूर्त्यांचं विघटन करावं हीच एक आशा सर्वांकडून. धन्यवाद. एक सगळ्यांचं क्लोजअप सागर शेठ बाईट पुढच्या वर्षी कसं अजून नियोजन करता येईल सांगा. स्विमिंग पूल वापरायला लोकांना ज्याच्या स्विमिंग पूल मध्ये त्याच्याने पालिकेचे सांगितले होते आपण. आता पावसाळ्यात सगळे जवळून घ्या, जवळून घ्या, एवढं लांबून नाही. बाईट द्या तुम्ही पण. पहिल्यांदा सगळ्यांचे क्लोजअप घ्या. व्हिडिओ आज रिव्हर रेसिडेन्सीच्या फेज 3च्या मागील परिसरात जे काही इंद्रायणी नदीपात्रात जे काही आपण आपल्या परिसरातील लोकांनीच जे काही गणपती बाप्पाला इथं विसर्जन केलं तर ते इथून पुढल्या काळात आपल्या सर्व सोसायटीतील किंवा सर्व ग्रामस्थ रहिवासी येथील लोकांनी नोंद घ्यावी की आपल्याला गणपती बाप्पाला अशा प्रकारे आपण नदीपात्रात विसर्जन करून नदीचं जे काय आपण नदीला आई मानतो त्या आईचं पावित्र्य भंग करू नका. कारण का की कारण इंद्रायणी नदी अशी बी अस्वच्छ होत आहे आणि तिला स्वच्छ करण्याची गरज आहे. जर हे आपली आई जर आजारी असेल तर त्याच्यात आपण तिला काय करतो, आपण तिला स्वच्छ क्लीन तिला आपण पुनर्जीवित करायचा प्रयत्न करतो. जर आपण अशा प्रकारे जर गणपतीचं विसर्जन निर्मल्य जर नदी पात्रात टाकलं तर आपल्या एका प्रकारे आईचे की तिचं आपण पावित्र्य भंग करीत आहे. तर माझी सर्व सोसायटी धारक असू द्या सर्वांना विनंती आहे कळकळीची की इथून पुढे तुम्ही कृपया जे काही महानगरपालिकेचे नॉर्म्स आहेत, जे काही
मूर्ती संकलन केंद्र आहे तिथं आपण मूर्ती दान करावी आणि आपल्या पर्यावरणाला एक नवीन चालना द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता हे आहे ना, म्हणजे सांगतो इथल्या लोकांमध्ये जनजागृती व्हायसाठी ना हे सगळे व्हिडिओ त्या इथल्या आजूबाजूच्या सोसायट्यांच्या सगळ्या ग्रुपवरती पाठवा की हे बघा आपण 10 दिवस यांचे एवढे लाड केले आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती म्हणजे न बघवणारी आहे. म्हणजे असं आहे, दुःख व्यक्त पण होता येत नाही.